नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये. तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. अर्धा स्वयंपाक माझा बनवून झालेला आहे. भाकरी आणि भात मी बनवलेला होता आणि चिकनची भाजी बनवायची होती. पण मुलीला आहे ती मशरूमची भाजी खायची होती, कारण इकडे मशरूम जास्त भेटत नाही आहेत. मार्केटमध्ये कधीतरी मशरूम येतात. आज ती मार्केटमध्ये गेलते तेव्हा तिला मशरूम भेटले. त्याच्यानंतर ती म्हटली, नाही मम्मी आपण मशरूमचीच भाजी बनवूया. तर म्हणलं ठीक आहे. आणि भाजी देखील ती स्वतःच बनवणार होती. ती भाजी बनवत असताना सगळ्या तयारी ती स्वतःच करत असते. मी फक्त तिच्या बाजूला तिथं उभा राहिलेली असते. तिला जे काय पाहिजे नसतं ते मी तिच्या हाताखाली देते. तर तिने टमाटर हे 3 घेतलेले होते, असे मोठे कट करून घेतले. खडे मसाले घेतले, ते सगळे खडे मसाले देखील तिने पेस्टसाठी वापरले होते. तर बारीक चिरलेला कांदा, अद्रक, लसूण आणि तेजपत्ता ती फोडणीसाठी वापरायचा होता. आणि लसूण अद्रक आहे ती खलबत्त्यामध्ये कुटून फोडणीसाठी वापरते. तर पेस्ट घट्ट होण्यासाठी तिने थोडेसे काजू घेतलेले होते. तर हे 10-12 काजू आहेत. तर पेस्ट बनवून घेतली. इकडे कढई चांगली अशी गरम झालेली होती. 3 पळी तेल घातलं आणि खूप सारं तिने मक्खन घातलेलं होतं. तर मक्खन चांगलं पिघळून घेतलं. थोडंसं गरम चांगलं झालं. त्याच्यानंतर फोडणीसाठी तिने थोडेसे जिरे घातले, तसंच तेजपत्ता घातला. तर आता तेजपत्त्याचा देखील कलर ब्राऊन होईपर्यंत तिने चांगला तेजपत्ता तळून घेतला. त्याच्यानंतर अद्रक आणि लसूण आहे ते कुटून ठेवलेलं होतं ते देखील घातलं. त्याला देखील ब्राऊन होऊस तर तळून घेतला. चिरलेला कांदा घातला, तो देखील ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला. तर इथे तिला अगोदर टमाटरची पेस्ट घालायची होती, पण तिच्या लक्षात नाही आलं. त्याच्यानंतर तिने घातले अगोदर मटर. तर मटरला देखील चांगले तळून घेतले, कारण ते फ्रोझन मटर होते. तर थोडंसं पाणी सुटतं म्हणून थोडेसे तळून घेतले. वरून तिने टमाटरची पेस्ट घातली. तर पेस्टमधलं सगळं पाणी आटवून घ्यायचं होतं. पेस्टमधलं सगळं पाणी आटलं आणि तेल देखील साईडला सुटलेलं होतं. वरून तिने कोरडे मसाले आपले घातले, हळद घातली, थोडंसं गरम मसाला घातला आणि हा काळा मसाला आहे तो देखील घालून घेतला. सगळे मसाले चांगले मिक्स करून घेतले. तर ही आहे जिरा पावडर आहे. तर ती अगोदरच तिला घालायची होती, पण विसरून गेली होती. त्याच्यानंतर लक्षात आलं, मग वरून जिरा पावडर घातली. तसंच चवीनुसार मीठ घातलं. हे मशरूम घालून घेतले आणि मशरूम चांगले असे मिक्स करून घ्यायचे. तर भाजीमध्ये आहे ती वरून थोडंसं देखील पाणी घालायचं नाही, कारण मशरूमलाच अंगचं पाणी सुटतं आहे. तर त्याच पाण्यामध्ये मशरूम शिजवून घ्यायचे. तर 10 मिनटं आहे ते मी त्याच्यावर ताट ठेवलेलं आहे आणि 10 मिनटात भाजी रेडी झालेली. तर छान असा भाजीचा वास सुटलेला होता. वरून थोडीशी तिने कस्तुरी मेथी घातली, तसंच बारीक चिरलेली कोथिंबीर होती ती देखील घातली. तर आता इकडे भाजी पूर्णपणे तयार झालेलीच होती. तोपर्यंत मी हॉलमध्ये आमच्या जेवणासाठी भांडी वगैरे घेऊन गेली आणि आता आम्ही सगळेजण आहे ते जेवण करायला बसलेलो होतो. आणि भाजीची खरंच खूप छान वास देखील येत होती आणि टेस्ट देखील खूप छान झालेली होती. तर जेव्हा पण माझी मुलगी घरी असते तेव्हा ती काहीतरी असं नवीन तिच्या स्वतःच्या हातूनच बनवत असते. तर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर आज माझा बड्डे होता, त्याच्यामुळं सकाळपासून तसा मला आरामच होता. जास्त घरातली काय कामं नव्हते, एकदम निवांतच होतो. तर सकाळीच मार्केटमध्ये जायचं होतं, शॉपिंग करायची होती. पण सकाळपासून खूप असा पाऊस चालू होता. सकाळी म्हणता आमचं दुपार झाली तरी देखील पाऊस चालू होता. शेवटी आम्ही 4 वाजता मार्केटमध्ये गेलो.
तर ड्रेस वगैरे घेतला आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर ना जास्त फिरायला वगैरे भेटलं नाही, कारण पायाला थोडंसं चिखल वगैरे लागलं, घाण पाणी लागलं की पायांनाही ॲलर्जी होतात. त्याच्यामुळे मी जास्त ना बाहेर पावसात वगैरे जात नाही आहे. पण तरीही आम्ही गेलो, कारण मुलींची खूप इच्छा होती की नाही मम्मी चलच म्हणून. तर बड्डेसाठी गिफ्ट म्हणून ड्रेस घ्यायचा होता, त्याच्यामुळं गेलो आणि ड्रेस वगैरे घेतला. तर येतानाच आम्ही स्नॅक्स वगैरे घेऊन आलेलो होतो आणि आल्यानंतरनं पहिले आम्ही स्नॅक्स खाल्ले, चहा वगैरे पिलो आणि त्याच्यानंतरनं बड्डे करायची तयारी केलेली होती. तर आज तसा मुलगा सकाळपासूनच म्हणत होता की नाही मम्मी त्याला सुट्टी नाही, त्याला कामाला जायचं होतं. तर आम्ही घरी यायच्या अगोदर आम्हाला वाटलं की नाही तो तर कामाला गेलेला असेल, पण घरी आलो तर माझ्यासाठी ते एक सरप्राईजच होतं की तो कामाला गेलाच नव्हता, कारण त्याने पहिलंच सांगितलं होतं की नाही तो आज घरीच राहणार आहे. तर आम्ही बाहेर जायचा प्लॅन केलेला होता जेवणासाठी, पण पाऊस खूप चालू असल्यामुळे तो प्लॅन देखील आम्हाला कॅन्सल करावा लागला आणि आम्ही सगळ्यांनी देखील घरीच असं जेवण बनवलं आणि जेवण देखील केलं. तर माझा बड्डे एकदम छान असा साजरी देखील केला आणि माझं लग्न झाल्यापासून ना माझा प्रत्येक बड्डे माझे मिस्टर अशाच प्रकारे साजरी करतात. तर आजपर्यंत त्यांनी एकही माझा बड्डे कधी असा चुकवला नाही आहे. प्रत्येक बड्डेला केक वगैरे असतं, काहीतरी गिफ्ट असतं. तर इकडे आमची जनू देखील ना खूप खुश आहे. तर तिला देखील केक आवडतो आणि केक खाण्यासाठी ती देखील इकडे आलेली आहे. तर आजचा माझा दिवस खूप छान आणि हॅपी गेला. तर तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन प्रेस करा. बाय, थँक्यू.